गेल्या काही महिन्यात देशानं एक मोठं जेनझेनचं आंदोलन पाहिलं। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं हे सुरू झालं होतं। जवळपास 40 दिवस हे चाललं आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। आंदोलन शमलं, मात्र आता त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत। कधी? 6 तारखेला, 6 ऑगस्टला। तर आता या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतोय की हा जो संवाद होतोय तो योग्य वेळी होतोय की त्याला उशीर झालाय। बघा, आपण समजून घेऊ। प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच भागवतांनी त्याच दिवशी एक मोठं विधान केलं होतं, एक मीडिया बाईट दिला होता। त्यात त्यांनी म्हटलं होतं की एका कार्यक्रमात ते बोलत होते दिल्लीतल्या, ते म्हणाले होते की आजची तरुण पिढी वेगळी आहे आणि ती प्रश्न विचारते, विश्लेषण करते। त्यांच्या काळामध्ये कदाचित तरुण प्रश्न विचारत नसावेत। ते म्हणाले होते की आजच्या मुलांना डिक्टेटरशिप नकोय, डिस्कशन हवंय। डिस्कशन हा मुद्दा त्यांनी काढला होता। पण आजचा काळ वेगळा आहे। मग या मुलांना आदेश नाही तर संवाद हवाय हे विधान अतिशय समयोचित होतं, समजूतदार होतं। एक मान्यच करावं लागेल की संघासारख्या शिस्तप्रिय आणि परंपरावादी संघटनेचे प्रमुख इतक्या स्पष्टपणे तरुण पिढीतला हा बदल मान्य करतात। ही स्वतःहून एक मोठी गोष्ट आहे। अनेकदा मोठ्या संघटना बदल स्वीकारायला वेळ घेतात, पण भागवतांनी हे अगदी जाहीर आणि उघडपणे मान्य केलं की जुनी शैली आता चालणार नाहीये। शिवाय आंदोलन शमलं आणि त्यानंतर सुडाची भाषा न करता तरुणांशी थेट संवादाची भूमिका घेणं हे संघाच्या दीर्घकालीन विचारसरणीशी नक्कीच सुसंगत आहे। संघ ही 100 वर्षांची परंपरा असलेली एक संघटना आहे आणि ती तत्कालिक घडामोडींपेक्षाही जास्त दीर्घकालीन प्रक्रियेवर विश्वास ठेवते, हे इथं दिसतंच। मात्र इथं एक रास्त प्रश्न सुद्धा उपस्थित होतो। माझ्या मूळच्या प्रश्नामध्ये त्याची भर पडते। हे विधान आणि आताचा संवाद बघा, म्हणजे आंदोलन ऐन भरात असताना त्यांचं हे विधान का नाही आलं असा प्रश्न उद्भवतोच ना। 40 दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं सरकारकडनं। मग तेव्हा संघानं काहीच भूमिका का नाही घेतली? जेव्हा रस्त्यावर तरुण उतरले होते, लाठीचार्ज होत होता, तेव्हा हा संवाद जास्त परिणामकारक ठरला असता। आंदोलन शमल्यानंतर मंत्र्यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर संवाद साधणं हे काहींना अगदीच नुकसान झाल्यावर दुरुस्ती असं वाटू शकतं किंवा तहान लागल्यावर विहीर खोदणं असं वाटू शकतं। टीकाकारांचं म्हणणं असं आहे की सत्तेच्या जवळच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आंदोलनाच्या वेळीच भूमिका घेतली असती तर कदाचित परिस्थिती आज वेगळ्या पद्धतीनं हाताळता आली असती। शिवाय विधान आणि प्रत्यक्ष संवाद यामध्ये सुद्धा काही आठवड्यांचं अंतर आहे, म्हणजे बरेच दिवस झाले। संवाद ते 6 तारखेला चढणार आहेत, तेव्हा ते नेमकं काय बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मग हे प्रतिक्रियात्मक पाऊल आहे का की खरंच दीर्घकालीन योजना आहे? आता हे येणारा काळच सांगेल। तोपर्यंत आपण वाट पाहूया भागवत काय म्हणतायत। मात्र संघाबद्दल आणि भागवतांबद्दल अत्यंत आदर मनामध्ये ठेवूनच असं सांगावं लागतं की त्यांची भूमिका आणि त्यांचे विचार यात प्रामाणिकपणा दिसतोय। पण वेळेचं गणित मात्र थोडंसं चुकलं असं वाटण्याजोगी परिस्थिती नक्कीच आहे। शेवटी तरुणांवरच हे अवलंबून आहे की हा संवाद ते किती मनापासून स्वीकारतात आणि यावरच संघाचं आणि भागवतांचं यशापयश ठरेल। धन्यवाद।